नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन अशा रोमॅन्टिक लव्ह स्टोरीमध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या या भागाला. तुझ्यासाठी देव सगळ्या जगाशी नातं तोडायला तयार आहे, पण तुलाही माहीत आहे हे शक्य नाही. माणूस समाजशील प्राणी आहे. कितीही मनात नसलं तरी आपल्याला समाजाच्या बंधनात राहावंच लागतं, तरच आपला विकास होतो. उद्या ग्रीषा मोठी होईल, तिचं लग्न होईल, त्यावेळी तेव्हा तिला कुणी यावरनं बोललं, तिला नाकारलेलं तुला चालणार आहे का? गाथाच्या डोळ्यात अश्रू होते. गाथा बाळा, आम्ही कोणीही तुझ्यावर कसल्याच प्रकारची जबरदस्ती करत नाही आहोत. तू जो काही निर्णय घेशील तो आम्हा सगळ्यांना मान्य असेल, पण निर्णय घेण्याआधी ग्रीषाचा तरी एकदा विचार कर. तू हो म्हणालीस तर आम्हाला खूप आनंद होईल. हे लग्न पुन्हा धूमधडाक्यानं होईल, आणि नाही म्हणालीस तरीही हे लग्न धूमधडाक्यातच होईल. गाथा न समजून माईंकडे पाहू लागली. फक्त तुझ्या जागी दुसरी मुलगी असेल. हे ऐकून सगळे शॉक झाले. तू मला स्वार्थी म्हण की मतलबी, मी देवला असं तीळ तीळ तुटताना, तुझ्यासाठी तरसताना नाही पाहू शकत. मी तुला 1 महिन्याचा वेळ देते. तू विचार कर आणि तुझा निर्णय घे, माई स्पष्टपणे बोलल्या. समीर, माया, मी जास्त बोलले असेल तर मला माफ करा, पण आता हे सगळं थांबवायला हवं म्हणून मी बोलले. गाथाचा जो काही निर्णय असेल तो मान्य असेल मला. गाथाला त्याच्याशी पुन्हा नातं जोडायचं नसेल तर काही हरकत नाही. तो कधीच तिच्या आयुष्यात दखल देणार नाही, हा शब्द आहे माझा. आणि राहिला प्रश्न ग्रीषाचा, तर ग्रीषा गाथाकडेच राहील, परंतु तिच्यासमोर देवचं नाव लागेल. देव तिला कधीही भेटायला येऊ शकतो, आणि यासाठी तुम्ही कोणीही नकार देणार नाही अशी अपेक्षा करते. चल शिव. माई आणि शिव तिथून निघून गेले. सगळे गाथाकडे पाहत होते आणि तिच्या डोळ्यात पाणी होतं. गाथा, मला वाटतं माई बरोबर बोलतायत. आम्ही पाहिलंय, देव तुझ्यावरती तुझं प्रेम मिळवण्यासाठी खूप प्रयत्न करतोय. सोड हा राग आणि त्याला माफ कर, माया बोलली. देवपेक्षा जास्त कुणीही तुझ्याशी प्रेम नाही करू शकत गाथा. ग्रीषासाठी तरी त्याला माफ कर, यशोदा मावशी देखील बोलल्या. बस, कुणीही तिला यासाठी फोर्स करणार नाही. 1 महिना आहे तुझ्याकडे. सगळ्या गोष्टींचा पुन्हा नीट विचार कर आणि मगच निर्णय घे. तुझा जो काही निर्णय असेल त्यात आम्ही तुझ्या सोबत आहोत, समीर बोलला. इकडे दुपार झाली होती. देव केबिनमध्ये इकडून तिकडे फेऱ्या मारत होता. तिथं काय झालं असेल, गाथा काय म्हणाली असेल, तिनं होकार दिला असेल का, या विचारात तो सारखा शिवच्या फोनची वाट पाहत होता. गुड आफ्टरनून, शिव केबिनमध्ये येत बोलला. आलास तू? तुम्हाला फोन करणार होतास ना? जाऊ दे, बस 1 मिनिट. देवनं त्याला हाताला धरून चेअरवरती बसवलं आणि लगेच केबिनला आतून लॉक केलं. मग त्यानं रिसेप्शनवरती फोन केला. हॅलो, सगळ्यांना सांग मला अर्धा तास कोणीही डिस्टर्ब करू नका. फोन ठेवून तो शिवच्या समोरच्या चेअरवर बसला. त्याच्या चेहऱ्यावर उत्सुकता आणि काळजी दोन्ही भाव होते. बोल, देव बोलला. काय? शिवनं विचारलं. तिथे काय झालं? ती काय म्हणाली? कुठे? शिव, मी मजाक करण्याच्या मूडमध्ये अजिबात नाहीये. सकाळपासून तुझ्या फोनची वाट पाहतोय, देव चिडत बोलला आणि शिव ओठ दाबून हसू लागला. आता हसू नकोस, पटकन बोल. ओके, आम्ही सकाळी गाथाच्या घरी गेलो. हां, अपेक्षेप्रमाणे तिथं आमचं कोणीही स्वागत केलं नाही. उलट तुम्ही इथे का आलात या आविर्भावात पाहत होते. समीरचा चेहरा तर बघण्यालायक होता. तो तसाच आहे, त्याला बाजूला ठेव. माई काय म्हणाली ते सांग, आणि त्यावर गाथा काय बोलली. देवला तिथे काय झालं हे ऐकण्याची फारच घाई झाली होती. तिकडेच येतोय, थोडा धीर धर. बोल ना बाबा पटकन, इथे फार हार्ट अटॅक यायची वेळ आली मला. सांगतो ना, तू आधी गप्प तर बस. ठीक आहे, बोल. मग त्यावर शिवनं घडलेला सगळा प्रकार त्याला सांगितला, जे ऐकून देव अजूनच काळजीत पडला. मला माहीत होतं ती काहीच बोलणार नाही, आणि माई तिला मागणी घालायला गेली होती की डिवोर्स मागायला. असं बोलल्यावरती ती कशी तयार होईल? ते काही नाही, मी गाथाला फोन करून सांगतो की माईच्या बोलण्याचा जास्त विचार करू नकोस. ती माझ्या प्रेमापोटी बोलली. तुला हवा तितका वेळ घे. मी आयुष्यभर तुझ्यासाठी थांबायला तयार आहे. मूर्खासारखं बोलू नकोस.
माई जे काही बोलली ते काहीतरी विचार करूनच बोलली असेल ना. अरे पण या एका महिन्यात जर तिनं होकार दिला नाही तर काही नाही, माई तुझं दुसऱ्या मुलीशी लग्न लावून देणार आहे. व्हॉट? आणि तेही धूमधडाक्यात. अरे देवा, माई पक्का माझा डिवोर्स करायच्या बेतात आहे, असं म्हणून देव केबिनच्या बाहेर जाऊ लागला. कुठे निघालास? गाथाकडे. देव थांब. ती आधीच माझ्याबद्दल उलट विचार करते आणि माईनं तिला सरळ सांगितलं की माझं दुसऱ्या मुलीशी ती लग्न लावून देईल, यामुळे ती माझ्यापासून अजून दूर जाईल. देव, उतावळेपणा करू नकोस, तू आधी माईंशी बोल. मला माहीत आहे माई मला इमोशनल ब्लॅकमेल करून गप्प बसवेल. हो का? समोरनं माईंचा धारधार आवाज आला आणि देवने मागे वळून पाहिलं तर माई आणि राधिका उभ्या होत्या. माई, मला माहीत होतं शिवने तुला सगळं सांगितल्यावर तू असंच रिॲक्ट होशील आणि काहीतरी घोळ घालून ठेवशील, म्हणूनच मी आली आहे, असं म्हणत माई आतमध्ये केबिनमध्ये आल्या. बरं झालं माई तू आलीस. हा माझं काही ऐकत नव्हता, शिव बोलला. माई देवकडे रोखून पाहत होती आणि देव गडबडला. ये इकडे. त्यानं नाही मध्ये मान डोलावली. इकडे ये म्हटलं ना. मग देव माईसमोर येऊन खाली मान घालून उभा राहिला. शिव आणि राधिका तोंडावरती हात ठेवून त्याला हसत होते. माईनं त्यांच्याकडे पाहिलं आणि ते लगेचच शांत बसले. आता बोल. माई, तू हे बरोबर नाही केलंस, देव बोलला. काय बरोबर नाही केलं? हेच जे तू गाथाला म्हणालीस ते. काय म्हणाले मी? महिन्याभरात तिचा होकार नाही आला तर माझं दुसऱ्या मुलीशी लग्न लावून देणार. मग चुकीचं काय त्यात? माई, हे बघ, मध्ये बोलू नकोस, शांतपणे ऐकून घे. मी जर असं बोलले नसते तर तिनं तुला होकार द्यायला अजून किती वेळ लावला असता ते त्या ईश्वरालाच माहीत. तुझ्यात असेल, परंतु आता माझ्यात तेवढा पेशन्स नाही आणि वेळही नाही. माई, असं नको बोलूस, देव अगदी क्यूट फेस करत बोलला. अरे बाळा, सत्य आहे ते आता कितीच आयुष्य उरलंय. जे उरलंय ते मला माझ्या नातवांसोबत खेळून बागडून घालवायचंय. तुझं लग्न, तुझं बाळ, याच्यासाठी खूप हौस आहे माझी. ग्रीष्याच्या वेळी जे करता आलं नाही ते तुझ्या बाळाच्या वेळी करायचंय. त्याला मालिश करून आंघोळ घालायची आहे. आपल्या घरी त्याला कृष्णासारखं इकडून तिकडे बागडताना, मस्ती करताना पाहायचंय. आणि हे सगळं गाथानं तुला माफ केल्यानंतर आणि तुमचं लग्न झाल्यानंतरच होईल ना. मग माझं दुसरं लग्न हे काय? खोटं आहे सगळं. गाथानं लवकर निर्णय घ्यावा म्हणून मी गुगली टाकली. माई हसत बोलल्या. थँक गॉड. मला वाटलं तिनं नकार दिला तर तू माझं खरंच दुसरं लग्न लावणार की काय. वेडा आहेस का? आणि ती नकारच देईल असा निगेटिव्ह विचार तू का करतोयस? माई, देवनं आधी राधिकाकडे पाहिलं आणि मग माईंकडे. विश्वास आहे मला ती नक्कीच तयार होईल. फक्त तू आता काही गोंधळ करू नकोस. म्हणजे? तिला भेटणं, बोलणं सगळं बंद. व्हॉट? हो, इतके दिवस तू सतत तिच्या सोबत आहेस, आता तू तिच्या आसपास नसण्याचा तिला काही फरक पडतो का ते पाहायचं आहे. नक्कीच फरक पडणार माई. आज तिच्या ओठांवर जरी नसलं तरी तिच्या डोळ्यात आणि अश्रूंमध्ये दिसत होतं की तिलाही असं वागताना आनंद होत नाहीये. देवपासून दूर राहून तीही खुश नाहीये. मग त्या सगळं विसरून भाऊजींकडे परत का येत नाहीत? राधिका बोलली. इगो आणि वाईट आठवणी रोखतायत तिला, माई बोलली. देव, इतके दिवस तुझ्या मनाप्रमाणे प्रयत्न केलेस, आता मी म्हणतोय तसं करून पहा. मला खात्री आहे गाथामागचं सगळं विसरून तुझ्याकडे येईल. ठीक आहे, मी तुझ्या शब्दाच्या बाहेर नाही. देव माईंचे हात हातात घेऊन बोलला. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं पाहूयात आता माईंनी टाकलेली ही गुगली खरंच फायद्यात पडते की अजून काय होते ते. तोपर्यंत तुम्हाला आजचा हा व्हिडिओ, हा भाग कसा वाटला हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.